मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे नंदिनीचे बाबा त्या जीवावर फार चिडलेले असतात आणि ते त्यांच्या आईला म्हणजे शारदाला म्हणत असतात, खरं तर मला ह्या जीवाचं हे वागणं बिलकुलही पटलेलं नाही आहे. खरं तर मला आता कळेनासं झालं आहे, ह्याला खरंच नंदिनीबरोबरचं नातं टिकवायचं आहे. त्याला हवं आहे की फक्त त्याला माझ्या मुलीचा वापर करून फुटकळ प्रसिद्धी मिळवायची आहे. कारण वारंवार तो माझ्या मुलीचा नावाचा वापर करून सोशल मीडियावर काय ते व्हिडिओ टाकत असतो. काल तर त्याने हद्दच केली. आमच्या सर्व ऑफिसमधल्या ग्रुपवर देखील ते व्हिडिओज आलेले आहेत. असं म्हणून ते जीवाचा राग करत असतात, त्याच्यावर प्रचंड चिडलेले असतात. म्हणजे मी असा विचार करतोय, एखाद्याला मिळवण्याचा हा कसला मार्ग आहे. त्यावर शारदा त्यांना म्हणत असते, अहो पण हा मार्ग निवडण्यासाठी तुम्हीच तर त्यांना भाग पाडलं आहे. कारण तुम्ही आणि नंदिनी त्यांचं काहीही ऐकून घ्यायला तयारच नव्हतात. मग ते अशा परिस्थितीमध्ये आणखी काय करणार होते. कान बंद करून घेतले आणि त्याला काही बोलू देखील घेतलं नाही. मग आता तुम्ही असं दगडाचं काळीज करून बसल्यानंतर दगडाला पाजर फुटण्यासाठी तो आणखी काय प्रयत्न करणार होता. त्यावर शारदा तिचा नवरा तिला म्हणत असतो, कसं आहे तू तर त्या उथळ पाण्याची बाजू घेणारच, कारण ह्या सगळ्याला तू देखील तेवढीच जबाबदार आहेस. तुला देखील सर्व माहीतच होतं. वर ती म्हणते, हो मला सगळं माहीत होतं, म्हणूनच मी त्यांची बाजू घेत आहे. हे बघ नंदिनी, जे झालं आहे ते विसरून जा आणि तुझ्या आहे त्या परिस्थितीचा आणि तुझ्या नवऱ्याचा स्वीकार कर, असं तिला तिची आई समजावून सांगत असतात. अगं नंदिनी, असं जगामध्ये कित्येक नवरे आहेत जे बायको समोर एक आणि मागे एक वागत असतात. अशा कित्येक बायका आहेत ज्या नवऱ्याच्या दगाबाजी सहन करून नीट संसार करतात. पण तुझा नवरा मात्र तसा नाहीये. हां, त्यांच्याकडनं मात्र एक चूक नक्कीच झाली आहे की त्यांनी विश्वासामध्ये घेऊन तुला त्यांचा सर्व भूतकाळ सांगायला हवा होता. पण त्यांनी तू काय म्हणशील, तू त्यांच्यापासून दुरावणार तर नाही ना, या भीतीनेच हे सगळं लपवलं आहे. ही बाजू देखील तू समजून घ्यायला हवी आहेस नंदिनी. तिची आई तिला म्हणत असते, अगं नंदिनी, त्यांची एक चूक लक्षात ठेवताना मात्र त्यांनी केलेल्या 100 चांगल्या गोष्टी असं विसरून चालणार नाही. त्यावर नंदिनी म्हणते, आई तुझी नक्कीच काहीतरी गल्लत होत आहे. मी त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टी विसरलेले नाहीच म्हणत असते. ते माणूस म्हणून चांगलेच आहेत, मी देखील मान्य करतेच आहे की. त्यावर तिचे बाबा तिला म्हणतात, अगं नंदिनी, बाहेर तो जे काही वागला आहे हे पाहून देखील तू असं बोलतेस. अगं बाहेर त्याने तुझ्या बाबांची मस्करी केली आणि तरी देखील तुझं हे मत आहे. त्यावर नंदिनी त्यांना म्हणत असते, बाबा त्यांनी तुमची मस्करी नाही केली. खरं तर ते लाईव्ह गेले नव्हते. काय करतायत ह्या गोष्टीचं त्यांना भान आहे बाबा. ते तर फक्त तुमची मस्करी करत नव्हते तर त्या व्हिडिओ आधीची प्रॅक्टिस करत होते. त्यानंतर ती तिच्या आईला म्हणत असते, आई खरं तर मला ह्या गोष्टीचं वाईट वाटते की मी त्यांना मनापासनं आपलं मानलं होतं. खरं तर डिवोर्स नंतर आमच्यामध्ये थोडासा दुरावा आला होता, पण तरी देखील मी त्यांच्याकडे ओढले गेले होते आणि मी त्यांना खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न देखील केला होता. तरी देखील त्यांनी माझ्यापासनं हे लपवलं. ह्या गोष्टीचं मला जास्त दुःख आहे. आपल्याच माणसांनी माझा विश्वासघात केला आहे. म्हणत असते, अगाई त्यांच्या सगळ्या चांगल्या गोष्टी लक्षात आहेत, म्हणून तर मला त्यांच्यापासनं पूर्णपणे तुटायला वेळ लागत आहे. आणि एकाच बाजूने बांधलेले नात्यांचे पूल तुटायला वेळ लागत नाही आई. तिला म्हणत असते, जर तुझा हाच निर्णय आहे तर मग जा, आत्ता जा आणि त्यांना इथनं निघून जायला सांग. त्यावर नंदिनी म्हणत असते, खरं तर मी त्यांना इथे यायला सांगितलं नाही, मग मी त्यांना इथून जायला तरी का सांगू. तुला खरंच काही फरक पडत नाही त्यांच्या येण्या जाण्याने, तर मग काल रात्री मला वरण भाताचं ताट घेऊन का पाठवलं होतं त्यांच्याकडे. त्यांना रिक्षामध्ये नीट झोपता येत नाही हे पाहून तू अवघडल्यासारखं सोफ्यावर का झोपली होतीस. नंतर ती म्हणत असते, खरं तर नंदिनी, तू जीवाच्या प्रेमामध्ये पडली आहेस. तू किती जरी नाकारलंस तरी देखील ते तुझ्या डोळ्यामध्ये दिसत आहे. जसं ज्याप्रमाणे माणसांच्या चुका लपवता येत नाहीत, त्याचप्रमाणे प्रेम देखील लपवता येत नाही. तूच एकदा आरशासमोर जा, स्वतःला बघ आणि बघ, तुला देखील कळेल की तू त्याच्या प्रेमामध्ये पडली आहेस. आणि त्यानंतर इकडे नंदिनी तिच्या रूममध्ये आलेली असते आणि त्यानंतर
तिची आई तिला जे काही बोलली त्याचा विचार नंदिनी करत असते. त्यानंतर नंदिनी तिथनं उठते आणि आरशासमोर येऊन बसते आणि त्यानंतर तिला जुन्या आठवणी आठवायला लागतात. ज्या वेळेस ती स्वतःकडे पाहते त्यावेळेस मात्र तिला जीवाच्या आणि तिच्या दोघांच्या जुन्या आठवणी, ज्या वेळेस पहिल्यांदा जीवाने तिच्यासाठी गजरे आणले होते आणि तिच्या केसांमध्ये गजरा माळला होता, त्यानंतर जीवाने तिच्यासाठी बनवलेली पाणीपुरी, हे सगळं तिला आठवायला लागतं. आणि तेवढ्यातच जीवा वरती येतो, तिच्या बाल्कनीमध्ये आलेला असतो आणि ती म्हणते, तुम्ही इथे का आलेला आहात? त्यावर तो म्हणत असतो, खरं तर तू आत्ता माझीच आठवण काढत होतीस ना? त्यावर ती म्हणते, नाही, मी आत्ता तुमची आठवण नव्हते काढत. त्यावर जीवा म्हणतो, असं असेल तर मग का आपल्या ट्विन वॉचची शपथ, आपल्या पाणीपुरीची शपथ, एवढंच काय तर आपल्या पसाऱ्याची शपथ? आणि नंदिनी चिडून म्हणते, हो, मला आत्ता तुमचीच आठवण येत होती, एवढंच काय तर 16 डिसेंबरपासनं जे दिवसे गेली आहेत त्या दिवसापासनं ते आजच्या दिवसांपर्यंत मला रोज सततच तुमची आठवण येते. खरं तर माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि 16 डिसेंबरच्या रात्री मी तुम्हाला प्रपोज देखील करणार होते आणि सांगणार होते माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. आणि आता बास झाला आता हा डिवोर्सचा खेळ, आता हा संसाराचा खेळ खेळूयात आणि पुढच्या महिन्यापासनं काउन्सिलिंग वगैरे सगळं संपवून टाकूयात, हे देखील सांगणार होते. पण 16 डिसेंबरला ते पाहिलं आणि माझं आयुष्यच बदलून गेलं, असं नंदिनी त्या जीवाला म्हणत असते. हेच म्हणणार होते की खरं तर लग्नानंतर होईलच प्रेम, हे सगळं खरं झालं आहे. त्यानंतर ती रडत असते आणि जीवा तिला थांबवायला जातो. त्यावर ती त्याला ढकलते आणि म्हणते, मला हात देखील लावायचा नाही, दूर राहा माझ्यापासनं. खरं तर तुम्ही हे सर्व माझ्यापासनं का लपवलं? का मला वेळीच सगळं खरं खरं सांगितलं नाही? एवढा देखील तुमचा माझ्यावर विश्वास नव्हता का? आपल्या नात्यामध्ये तुम्ही असं का वागलात जीवा? असं म्हणून ती रडत असते आणि जीवा मात्र तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, खरं तर कित्येक वेळा, अनेक वेळा मनामध्ये विचार आला, तुला सांगायला देखील आलो होतो, पण खरं तर असं वाटलं माझ्या भूतकाळाच्या पसाऱ्याने माझा वर्तमानाचा हात सुटून जाईल आणि तू माझ्यापासनं कायमचीच दूर जाशील की काय, आपली मैत्री तुटेन ह्या भीतीने मी तुला हे सगळं नाही सांगू शकलो, कारण माझ्या मनामध्ये भीती होती, जर हे सगळं सांगितलं तर तू माझ्यापासनं दूर जाशील. आणि त्याला नंदिनी विचारत असते, म्हणत असते, आणि हे सगळं लपावून तुमच्या काय हाती लागलं? आत्ता देखील असं काय वेगळं घडलं आहे आणि काय वेगळं घडणार होतं? असं का केलं? जीवा तिला म्हणत असतो, अगं आपण ठरवलं ना तर आपण हे सगळं ठीक करू शकतो, नात्यांचं समीकरण पुन्हा बांधू शकतो. अगं नंदिनी, आपली लग्नगाठ कायमची सुटली नाहीये, ती थोडीशी सैल झाली आहे, आपण पुन्हा तिला घट्ट करू शकतो. पुन्हा चांगल्या आठवणींच्या गुणाकारांनी सगळ्या चुकांची वजाबाकी होऊ शकते की तू ठरवलंस तर, असं तो जीवा तिला म्हणत असतो. आणि ती म्हणत असते, दूर व्हा माझ्यापासनं. आणि त्यानंतर जीवा तिला हक करतो, ती देखील जीवाला हक करते आणि त्यानंतर तिला 16 डिसेंबरचा दिवस पुन्हा आठवतो आणि ती जोरात ओरडते आणि म्हणते, दूर व्हा माझ्यापासनं, इथनं चालते व्हा, असं म्हणून ती रडायला लागते आणि डोळे उघडते तर हे तिचं स्वप्न असतं आणि तिच्यासमोर तिचे बाबा आलेले असतात आणि तिचे बाबा तिला म्हणत असतात, नंदिनी, मला माहीत आहे तुला ह्या सगळ्या गोष्टीचा फार त्रास होत आहे, म्हणत असतात, तुझ्या मनातली चलबिचल मला कळत आहे. त्यावर नंदिनी त्यांना म्हणत असते, नाही बाबा, मी ठीक आहे. त्यावर ते म्हणतात, खरं तर खोटं बोलण्याची कला तुझ्या नवऱ्यात आहे, तुला नाही जमणार बाळा. त्यावर ती म्हणते, बाबा तुम्ही तर ऑफिसला जाणार होतात ना? त्यावर ते म्हणतात, हो मी जाणार होतो, पण आता नाही जाणार, मी घरनंच थोड्या वेळानं काम करणार आहे. त्यावर नंदिनी तिच्या बाबांना म्हणत असते, बाबा थोडा वेळ आहे ना, मग तुम्ही हल्ली एक्सरसाइज करत नाही आहात, मग तुम्ही थोडा वेळ आहे तर योगा करा, तुम्हाला नक्की शांत वाटेन. त्यानंतर इकडे जीवा त्याची रिक्षा साफ करत असतो आणि तिथे तो गुड्डू वॉचमॅन आलेला असतो. तो म्हणत असतो, जीवा भैया तुम्ही ही बॉडी कशी बनवली? मला देखील तुमच्यासारखी बॉडी बनवायची आहे आणि माझ्या पिंकीला इम्प्रेस करायचं आहे. त्याला म्हणत असतो, तू तुझ्या पिंकीला इम्प्रेस करायचं चाहत आहेस आणि मी माझ्या बायडीला इम्प्रेस करायचं
पाहतोय पण ती काही इम्प्रेस होत नाहीये। त्यावर तो म्हणतो, तुम्ही तर त्यांना नक्कीच इम्प्रेस कराल, ते तर तुमच्या बाय हातचा खेळ आहे। तो म्हणत असतो, माझ्याकडनं तर काही हे जिम बीम होत नाही, पण तुमच्या इकडचे बाबू जे आहेत ना, ते रोज योगा करत असतात। त्यावर जीवा त्याला म्हणत असतो, अरे हे योगा वगैरे करून काही होत नाही रे, हे उगाचच टाइमपास आहे। आणि तेवढ्यातच त्याला समोर त्याचे म्हणजेच नंदिनीचे वडील योगा करताना दिसतात आणि तो लगेचच त्याची म्हणजेच रिक्षामधली मॅट घेऊन त्यांच्या साईडला योगा करण्यासाठी जाऊन बसतो आणि त्यांच्यासोबतच ओम म्हणायला लागतो। नंदिनीचे बाबा पाहतात जीवा देखील त्यांच्या साईडला बसून ओम म्हणत आहे। त्यावर ते त्याला म्हणतात, तू इथे। त्यावर जीवा त्यांना म्हणत असतो, तू नाही ओम म्हणायचं ठरलंय की नाही आपलं, मग ओम म्हणा ओम। त्यावर ते म्हणतात, तर त्यांचे बाबा त्याला विचारत असतात, अरे तू इथे काय करत आहेस आणि तू माझ्या साईडला येऊन का बसलास, तुझी अशी हिंमतच कशी झाली। त्यावर तो म्हणत असतो, खरं तर बाबा तुम्हाला असं एकटं वाटू नये म्हणून मी इथे। त्यावर ते बाबा चिडतात आणि म्हणतात, बास झालं, पुरेकर ही तुझी असली फालतू नाटके आणि ही कारणे देणं, तर तू माझ्या मेडिटेशनमध्ये व्यत्यय आणू नकोस, उठ आणि चालता हो इथनं, असं नंदिनीचे बाबा जीवाला म्हणत असतात। जीवा त्यांना सांगत असतो, खरं तर तुम्ही मला घाबरला आहात, कारण मी असा तुमच्यापेक्षा जास्त वेळ दीर्घ वेळ ओम म्हणेल म्हणून। मेडिटेशनमध्ये स्पर्धा लावायला मी काही लहान नाहीये तुझ्यासारखा, आणि माझं ते वय देखील नाहीये। त्यावर जीवा म्हणत असतो, घाबरला आहात हे तुम्ही मान्य करा। त्यावर ते म्हणतात, खरंच तुला माझ्याशी स्पर्धा लावायची आहे का, असं असेल तर मग लाव तू दीर्घकाळ ओम, मला देखील बघू दे। त्यावर जीवा ओम म्हणायला लागतो आणि थोड्याच वेळामध्ये थांबतो, त्याला ठसका लागतो आणि तो म्हणायला लागतो, कारणं द्यायला लागतो, खरं तर हल्ली मुंबईची हवा फार प्रदूषित झाली आहे, त्यामुळे मला ठसका आला, नाहीतर मी तर तुम्हाला लगेच हरवलं असतं। बाबा त्याला म्हणत असतात, खरं तर हवा खराब नाही झाली आहे, तुझी बुद्धी खराब झाली आहे, सततचं हसणं खिदळणं, तुझा हा उद्धटपणा शहाणपणा हे सगळं तुझ्याकडेच ठेव, कारण कसं आहे आपण जास्त बोललो म्हणजे आपण अतिहुशार आहोत आणि आपण मोठ्या आवाजात बोललो तर आपलंच खरं असंही होत नाही, आणि सतत हसल्याने आपण केलेल्या चुका कधी विसरू शकत नाही, त्या कधी पुसू शकत नाही, असं नंदिनीचे बाबा त्या जीवाला म्हणत असतात। पण ज्या गोष्टी करत नाही त्या गोष्टीचा करण्याचा उगाच आव आणू नये, कारण जसं तुला ओंकार करायची सवय नाहीये तसंच तुला नंदिनीच्या पुढे मागे करण्याची देखील सवय नाहीये। माझ्या मुलीने तुला सांभाळण्यासाठी, अगदी लग्न झाल्यानंतर हे नातं टिकवण्यासाठी तुझ्या सगळ्या सवयी तिने ॲक्सेप्ट केल्या, तुला सगळं काही तुझं मान्य केलं, चुकीच्या गोष्टी देखील पोटात घातल्या, आणि तू तिच्यासोबत काय केलंस असं नंदिनीचे बाबा त्याला म्हणत असतात, जाब विचारत असतात। मुलीला तू फसवला आहेस, पण आता ह्यापुढे मी तुझी कोणाकडनंच फसवणूक होऊ देणार नाही, आणि तुला तर तिच्या आजूबाजूला देखील नाही भटकू देणार, असं नंदिनीचे बाबा जीवाला म्हणत असतात। आणि इकडे काव्या रेडी होऊन खाली येत असते आणि पार्थ देखील तिथनं जात असतो। तेवढ्यातच त्या दोघांची टक्कर होते आणि काव्या खाली पडत असते। तेवढ्यातच पार्थ तिला पकडतो आणि काव्या एवढी सुंदर रेडी झालेली असते की पार्थ तिच्याकडे बघतच राहतो। तेवढ्यातच रम्या तिथे येते आणि रम्या घसरून पडते। त्यानंतर ती म्हणते, अरे पार्थ मी इथे पडली आहे, बघ मला केवढं लागलंय, निदान मला हात तरी दे। तेवढ्यातच काव्या तिला हात देते आणि म्हणते, आता इथून पुढं तू कधी जरी पडलास ना तर मला हाक मार, मी तुला नक्कीच अगदी आयुष्यभर पुरून उरेल, असं काव्या त्या रम्याला म्हणत असते। तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा। व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा।